अजित पवारांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी दिल्याचा एक व्हिडिओ समोर आलाय। माढा तालुक्याच्या कुरडू गावात अवैध उत्खननाची तक्रार आली होती आणि त्या तक्रारीनंतर अधिकारी अंजली कृष्णा या आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचल्या। मात्र अजित पवारांचा कार्यकर्ता बाबा जगतापने अजित पवारांना फोन केला आणि त्यानंतर त्याने डीएसपी अंजली कृष्णा यांना फोन दिल्यानंतर अजित पवारांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले। सब रुकवाने के लिए स्पेशल ऑफिस ही हमको हाँ तो हमको उनको मदद करने का ही काम है सर। आपके साथ बोल रहा हूँ, मैं आपको आदेश देता हूँ कि वो रुकवाओ और आप जाओ और तहसीलदार को बताओ कि अजित पवार जी का फोन आया था। डिप्टी चीफ मिनिस्टर ने मुझे कहा ये सब रुकवाने के लिए, क्योंकि अभी मुंबई में जरा मुंबई का माहौल एकदम खराब हुआ है, उसको अपने को प्राधान्य देना है। मेरा नाम बताओ उनको सर। वो मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बताती हो। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है। पर मुझे सुनो मुझे देखना है ना, मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर। स्पेशल ऑफिस या सगळ्या प्रकारानंतर आता अजित पवारांच्या राजीनाम्याची ही मागणी जनशक्ती शेतकरी संघटनेने केलेली आहे। एक आयपीएस अधिकारी बेकायदेशीर मुरुम उपसा करणाऱ्यावर कारवाई करायला जाते। अजितदादाचे कार्यकर्ते वेडा टाकतायत आणि अजितदादाला फोन करतायत। अजितदादाचा फोन येतोय की मी डीसीएम बोलतोय, अमुक बोलतोय, तमुक बोलतोय, तुझी दादागिरी झाली, तुझ्यावर कारवाई करीन। म्हणजे एका बाजूनी लाडकी बहीण योजना आणता, लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणता, आणि दुसऱ्या बाजूनी मुलीसारख्या आपल्या वयाच्या असणाऱ्या एका नवीन आयपीएस अधिकाऱ्याला दम दिला जातो। 11 तारखेला 8 दिवसाची मुदत देतोय, 8 दिवसात गुन्हा दाखल नाही झाला, तमाम लाडक्या बहिणीची आणि महाराष्ट्राची माफी अजितदादांनी मागावी। माननीय अजितदादा पवार साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की कारवाई थांबवावी। तशा प्रकारच्या सूचना माझ्या फोन आल्याच्या या तहसीलदारांनाही द्यावा। संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की माननीय अजितदादा पवार साहेब अत्यंत स्वच्छपणे कठोर निर्णय घेतात। कुठल्याही चुकीच्या गोष्टीची समर्थन हे माननीय अजितदादा पवार साहेब करत नाहीत। केवळ शेतकऱ्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत ती कारवाई थांबवावी अशा प्रकारचे त्यांचे निर्देश होते। दरम्यान आता या घटनेवरून सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी आक्रमक झाल्या आहेत आणि त्या आयपीएस अधिकाऱ्यांवरती कारवाई झाल्यास अजित पवारांना सोडणार नाही असा इशारा दमानी यांनी दिलाय। सुषमा अंधारेंनीही अजितदादांवरती निशाणा साधलाय। अजित पवारांना एक गोष्टीचं भान ठेवायला हवं की त्या आयपीएस ऑफिसर आहेत आणि त्या अतिशय उच्च शिक्षित आहेत आणि स्वतःची पातळी सांभाळून, म्हणजे खरं तर असं म्हणू नये पण पातळी सांभाळून त्यांनी वागणं गरजेचं आहे। प्रत्येकाला शहाणपण शिकवायला जातात आणि आज जे त्यांनी केलंय ते अतिशय डिस्टर्बिंग आहे। कुठल्याही प्रकारे त्या ऑफिसरला जर त्रास झाला, त्यांची बदली केली, त्यांना कुठल्याही प्रकारे त्यांचा छळ झाला तर मात्र अजित पवार तुम्हाला आम्ही सोडणार नाही। तर एकीकडे आपण बघितलं सुषमा अंधारेंनी सुद्धा काय वक्तव्य केलंय, तर अजित पवारांना महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी दिल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर विरोधकांनी सुद्धा अजित पवारांवरती टीकेची झोड उठवली आहे। महिला अधिकाऱ्याला धमकावणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार आहे का, असा संतप्त सवाल ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलाय। जाहिरातीमध्ये सांगतात की सीएम म्हणजे कॉमन मॅन आणि डीसीएम म्हणजे डेडिकेटेड मॅन, तर डीसीएम म्हणजे डेडिकेटेड मॅन दिसतच नाहीये। डीसीएम म्हणजे डिफॉल्टर्स, चीटर्स मॅनेजमेंट झालंय की काय, अशी एकूण इथली परिस्थिती आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना आपल्या कर्तव्यापासून विन्मुख करणे, त्यांना धमकावणे, दमदाटीची भाषा करणे हे सरकार पक्षामधल्या जबाबदार उपमुख्यमंत्र्यांना अशोभनीय आहे। अशा व्यक्तींनी या पदावर राहावे का? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।